प्रदीप गुरु रामलिंगकर रमेश कुस्तीकर आशिष सरांचा बक्षीस आणि थर आणि राज याचा मिळवत खंडराज गवळे मुळगाव चिखली आणि कुस्ती मॅच करतोय हातपाई कुस्ती संकोच धाराशिव शिक्षण महर्षी सुधीर पाटील याचा हुकमी काय 11,000 रुपये इनामाची कुस्ती मैदानात लागते सिद्धेश्वर केसरी केदाराचा मानकरी कोण होणार माशा येतेला जर कुस्ती निकाली झाली तुमच्या समोरची तर त्या कुस्तीला या धाराशिव जिल्ह्याचा मानबंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन 3 बुलेटचा मानकरी आणि 4 सुवर्ण पदकाचा मानकरी असणारा मुंताजूर सरबत यांचे पिताश्री मकबूल सरबत यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस आहे. हा पैलवान घेऊन जायचे पुन्हा जिंकल्यानंतर म्हणून सांगितलंय जोड नाही. हा याला म्हणायचं मर्दनकी लढावं कसा हॅलो ही कुस्ती शिकते आणि खऱ्या अर्थाने जिंकावं कसं हे जनसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व सांगत असतात. जिंकण्यासाठी सर्वांचा जन्म सांगत असतो परंतु लढावं कसं हा पुन्हा राष्ट्रीय चॅम्पियन धवलसिंह चव्हाण यांच्या पिताश्री वसंतअण्णा चव्हाण गुगलकर यांच्याकडून या सर्व कुस्तीसाठी 100 रुपये जर निकाली झाले तर लागली गुरु बाप रे बाप. या पुढच्या कुस्त्या जोड होणार नाहीत. आता फक्त 4 कुस्त्या राहू द्या आणि 4 पंच बाकीच्या पंचाला विनंती आहे कृपया आपण थोडं बसून घ्या विश्रांती घ्या. मी म्हणत नाही बसून घ्या विश्रांती घ्या. अहो सकाळपासून पायाला फिंगरे बांधले गर 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 फिरावं लागतं मध्ये बरोबर पाठीमागून दगड मारतात पलीकड सारखा. एका कुस्तीला एकच पंच थांबा आणि फक्त 4च कुस्त्या असू द्या. आता कुस्ती जोडण्याचं काम थांबलेलं आहे. 4 कुस्त्या आणि 4च पंच बाकीच्या पंचांना विनंती आहे कुठे आपण थोडीशी विश्रांती घ्या. हत्ती चालतो पाण्यात वाघ बघावा जंगलात आणि पैलवान बघावा कसकीच्या मैदानात असे एक विरोध तयार झाले. फक्त लग्न झालेल्या पोराच्याच कुस्त्या बाकी थोडे हा उलट सांगतोय मी हा कुस्ती नाही हो स्पर्धात्मक कुस्ती निर्णयानुसार लागणारा महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या नियमानुसार कुस्तीला सुरुवात झाली. मी मागे सांगित होतं वक्त किसी का इंतजार नहीं करता वो चलता रहता है. अहो गजाची किती संपतो थांबली की आपला समय जाना अभी 7 मिनट होता. वा 36 कसं आहे उंची जसा देहाचा तसा दिलाचा आहे. हा याचा काय माणसाला वेगळे असते तो नुसती गालात हसतात हसून हा बोला पैलवान कुस्ती करो नाम भी करो और दान भी करो. 2 मिनिटं भटकामध्ये जमा झाले 8 मिनिटांमध्ये लढायचं ऐतिहासिक लढा निर्णयाची लढा ईर्षेची चुरशीची केसाची आनंदाची आणि खऱ्या अर्थाला जोशाची लढाई. बाप हलकी होले अहो एकाचं नव्वद दुसऱ्याचं नव्वद आपली चपाती होईल की हे प्राण बघा फटला का मी मागापासून सांगत होतो आवरून बसा सावरून बसा. हा एकाचं नव्वद दुसऱ्याचं नव्वद आणि 180 किलो आपल्या अंगावर पडलं आपली चपाती लक्षात घ्या. 3 मिनिटं भटकामध्ये कुस्ती करायची. मामा हो मामा या वयामध्ये एखादं जर हार मोल इकडे बोलतो इकडे एखादं जर हार मोडलं का थोडं बसून घ्या. अजून भरपूर तुम्हाला बघायचे आजची मैदान तुम्हाला भरपूर वाजवायचे. तुमची हलकी म्हणजे नुसती हलकी नाही ती रण हलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये
मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणत होते अगोदर, परंतु मजबुरी का नाम मजदुरी आहे आज समजलं. आपल्या डोक्याची केस पांढरे झाल्यावर सुद्धा जर एखाद्या व्यक्तिमत्वाला जर हलकी वाजवून आपण 4 मिनिटं संपले, परवान कुस्ती करा, वेळ भूतकाळामध्ये जमा होतो. मामा 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 आता तुमची कुस्ती लावायची काय? या इकडे या. आता वयानुरूप काही छंद सोडावे लागतात आणि वयानुरूप काही कामं सोडावं लागतात. अगोदरच्या कारखान्यामध्ये म्हणलं जायचं बापाचं जर चप्पल फोडून यायला तर त्याला काय सोडावा सोडावं न्यायची. कुस्ती नियमानुसार आहे. पाठीमागे सरकायचं नाही, कुस्ती नकारात्मक करायचं नाही, कुस्ती तळातळ करायचं नाही, कुस्ती करा. आपल्या गावाचं नाव, आपल्या वल्लाचं नाव, आपल्या कुळाचं नाव, आपल्या मर्दुमकीचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव, आपल्या देशाचं नाव जागतिक लेवलला नेण्याची कामगिरी करणारं एकमेव साधन म्हणजे कुस्ती आहे. मन मन मेंदू मनगट आणि खऱ्या अर्थानं मस्तक ठिकाणावर ठेवण्याचं साधन म्हणजे कुस्ती आहे. पहिलवान कुस्ती करा, पाठीमागे सरकायचं, कुस्ती करा. साऊंडवाले थोडस कुस्ती करा. पहिलवान कुस्ती करा. पुढच्याला समज दिलेला पहिलवान कुस्ती करा. आता पाठीमागे सरकायचं नाही, कुस्ती नकारात्मक करायच नाही, कुस्ती अग्रेसिव्ह झाली पाहिजे, चढाई झाली पाहिजे. हल्ला झाला, आक्रमण झालं, प्रति हल्ला झाला, डाव झाला आणि डावाची उधळण होत असताना खऱ्या अर्थानं अस्सल माल मैदानामध्ये आलेला. हॅलो 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 अस्सल माल तेवढा मैदानामध्ये आलेला. आता राजपूत वस्ताद आपण आखाड्यामध्ये थांबा. अहो तुमच्यासारखी माणसं आखाड्याच्या बाहेर जाणं म्हणजे कुस्ती संपन्न आहे. ज्यावेळेस या महाराष्ट्रामधून टोपी आणि विजय संपन्न त्यावेळेस या महाराष्ट्राची संस्कृती विशेष मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. कारण ज्या हो 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 लक्ष लक्ष आणि पंचाचा निर्णय अंतिम असताना पंचावर पंच व्हायचा नाही. कुस्ती झाली नाही. पंचावर पंच होऊ नका. चला चला आणखी कुस्ती घ्या. खड्यावर या तिकडे इकडे 70 सर्व इकडे सॉरी प्रसाद शिंदे आखाड्यावरती या आणि आकाश बनसोडे 7,000 रुपये इनामाची कुस्ती लागते. आणि इकडे व्यासपीठाच्या समोर आणि खूप वेळ झाला कुस्ती मैदानामध्ये चालू होतं. हा चला चला मध्ये चला मध्ये चला मध्ये तशाच पद्धतीचा डाव घेतला जाईल. हा सरपंच साहेब ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला देतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळ हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात असं युवा
नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या डोळ्याने, आपल्या सोनयनाने, आपल्या शस्त्राच्या साधनाने या ठिकाणी